महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त 2000 रुपये नाही तर 3000 रुपये झाला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अखेर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधान केले। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे अनेक संकटाला सामोरं जावं लागलं असल्यामुळेच यावर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला। त्यामुळे शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा लाभ हा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट तुम्ही बघत होता, कारण 19 नोव्हेंबर दिवशी जेव्हा पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होतोय अशी आतुरता लागली होती। पण अखेर आता नमो शेतकरी योजनेचा निर्णय झालेला आहे। जे शेतकरी पात्र ठरले त्यांना हप्ता वाढवून 3000 रुपये मिळणार आहे। मग हा 3000 रुपयाचा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे का काही ठराविक शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे, हे देखील आपण पुढे पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ही घोषणा केली त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज पार पडलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील ठराविक शेतकऱ्यांची एक नवीन यादी बनवली आहे आणि या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्या शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा हप्ता मिळणार असल्याचं घोषित करण्यात आलंय। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी जमा होणार आहे त्याची तारीख देखील ठरवण्यात आली आहे। नमो शेतकरी योजनेचे हप्ते 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात, परंतु आता हा हप्ता वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यामध्ये आता 1000 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। हे पैसे मिळत असताना सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत का हे देखील आपण पाहूया, कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून देण्याचा निर्णय सरकारने जरी घेतला असला तरी देखील सरकारवरती कर्जमाफीचं ओझं देखील आहे। त्यामुळे पाहणार आहोत की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता 19 नोव्हेंबर घेतला होता, परंतु काही शेतकरी असे देखील आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबरोबरच पीक विम्याचे पैसे किंवा नुकसान भरपाईचे पैसे देखील त्यांना मिळणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिवाळी अधिवेशनामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक नवीन समिती नेमण्यात येणार आहे आणि त्या समितीमार्फतच अनेक शेतकऱ्यांची पडताळणी देखील केली जाऊ शकते असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्यामुळे स्वतः त्यांनी आता 2000 रुपयाचा हप्ता हा 3000 रुपये केल्याचं घोषित केलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। परंतु जेव्हा सरकार सत्तेवर आलं तेव्हा शेतकऱ्यांनी सरकारला एक पत्र लिहिलं होतं, आम्हाला पैसे पुरत नाहीत, त्यामुळे आमचा हप्ता वाढवून द्या, आणि अशी शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारकडे विनंती केली होती। आणि याच शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन फडणवीस साहेबांनी अखेर हा निर्णय घेतला आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख फिक्स केली आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून घेण्याचा निर्णय घेतला। आता शेतकऱ्यांनो, हा हप्ता जमा होत असताना यामध्ये अटी आणि पात्रता देखील लावण्यात आल्या आहेत। त्या अटींमध्ये पात्र शेतकऱ्यांना 3000 रुपये मिळणार असल्याचं घोषित केलं आहे। मग उरलेल्या शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं नाव पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असेल त्यांना 3000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। मग कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरलेत हे आपण पाहणार आहोत। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की नमो शेतकरी योजनेचा 3000 रुपयाचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सध्याला बघायला गेलं तर कर्जमाफीचा निर्णय हा जोरदार चालू आहे। त्यामध्ये प्रश्न हे विरोधी पक्षांकडून आपल्या सरकारला विचारले जात आहेत। त्यामुळे सरकार आता सध्याला खूप गोंधळात अडकले। त्याचमध्ये जेव्हा सरकारच्या लक्षात आलं की आंध्र प्रदेश सरकारने हप्ता वाढवून दिला होता आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे 3000 रुपये जमा केले होते, तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न हे या योजनेमधून सोडवण्यात आले होते आणि तोच विचार आणि तो निर्णय आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील लागू करू असा निर्णय सरकार घेत होतं। त्यामुळेच हा 3000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला। आंध्र प्रदेशमध्ये देखील नियम व अटी लावण्यात आले होते आणि तेच नियम आता महाराष्ट्रामध्ये देखील लागू होतील का ते पाहूया। आपण पाहणारच आहोत की आंध्र प्रदेश सरकारने कोणते नियम व अटी लावले होते आणि तेच नियम व अटी आपल्या
महाराष्ट्रामध्ये देखील लागू होतील असा निर्णय होऊ शकतो। आता सरकारने 3,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे सुटणार आहेत। शेतकऱ्यांचं ओझं कमी होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे, परंतु काही ठराविक शेतकरीच यासाठी पात्र ठरणार आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर जवळपास 13 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, परंतु यामधून 3 लाख शेतकरी हे 3,000 रुपयाच्या हप्त्यासाठी पात्र ठरू शकतात। म्हणजेच 3 लाख शेतकऱ्यांना 3,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि उरलेल्या शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपयाचा हप्ता हा मिळत आहे। देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हप्ता हा मिळतच असतो, परंतु आपल्या राज्य सरकारने आर्थिक निधीला मंजुरी दिली असून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दिलेली आहे। त्यामुळेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार असून अतिवृष्टी, नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामधून देखील मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी पात्र ठरलेत, त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झालेत का नाहीत हे पाहण्यासाठी सरकार रोड मॅपचा वापर देखील करणार आहे। सरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करत आहे, परंतु हे पैसे जमा करत असताना ते गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत का नाहीत याची पडताळणी देखील सरकार करणार आहे। सरकारने नेमलेल्या समितीमार्फत सर्व शेतकऱ्यांची पडताळणी केली जाईल। त्याचबरोबर सरकार डिजिटल प्रणालीचा वापर करून देखील याची चौकशी करणार आहे। राज्य सरकारने आता निधीला मंजुरी दिली आहे आणि अटी आणि शर्ती या लागू केल्या आहेत, परंतु मोदी साहेबांनी देखील यामध्ये अटी लावल्या आहेत। मग कोणत्या 2 अटी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे पाहूया, कारण आता थेट तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। महाराष्ट्रातील कोकण विभागातील शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे। मराठवाडा, नंदुरबार, गोंदिया यासारख्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये लाभ वितरित होऊ शकतो। थेट बँक खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीमार्फत जमा होणार आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी देखील हप्ता वाटपाला सुरुवात करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत, त्यामुळे राज्य सरकार आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणार आहे। या 2 अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 3,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे एक नवीन परिपत्रक तयार करण्यात आलं आहे, त्यामध्ये अटी आणि तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत। आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नमो शेतकरी योजनेबाबतचं एक परिपत्रक जाहीर केले। त्या परिपत्रकामध्ये 3,000 रुपयाची रक्कम ही घोषित करण्यात आली आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होत असताना 3 टप्पे हे ठरवण्यात येणार आहेत। एक पहिला टप्पा असेल, त्यामध्ये जवळपास 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती आपल्या कृषी मंत्र्यांनी दिली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी GR जाहीर केला असल्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। हप्ता वाढवून मिळणार असल्यामुळे 1,000 रुपये हे हप्त्यामध्ये वाढवण्यात आले आहेत। म्हणजेच 2,000 रुपये हे नमो शेतकरी योजनेचे आणि वाढवलेले 1,000 रुपये असे एकूण 3,000 रुपयाचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। आर्थिक सहाय्य मिळणार असून राज्य सरकारकडून 2 अटींमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये लाभ वाढवून देण्यात आलेला आहे। यामध्ये पहिली अट अशी आहे की शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर अवकाळी पावसाच्या जिल्हा क्षेत्रामध्ये असेल किंवा अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर तुम्हाला आता नुकसान भरपाई म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून हप्ता वाढवून मिळणार आहे। अवकाळी पावसामध्ये किंवा अतिवृष्टीमध्ये फसलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना नुकसान झालं, त्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी हप्ता वाढवून देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती ही बेताची आहे अशा गरजू शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वाढवून मिळणार आहे। म्हणजेच 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपयाची रक्कम ही गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाची तारीख फिक्स झालेली असल्यामुळेच सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या याद्यामध्ये आता पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 2,000 रुपयाची रक्कम ही सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जे शेतकरी 2 अटींमध्ये पात्र ठरले
उरलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम सोडणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अखेर योजनेच्या हप्ता वाटपासाठी सरकारने तारीख ठरवली आहे. आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 ऐवजी 3,000 रुपये हा जमा होणार आहे.